नमस्कार मंडळी. नागरिक हक्क आणि कर्तव्य या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी ज्या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे तो विषय आहे मतदान करावं की नाही. आता आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या संदर्भाने जेव्हा आपण बघतोय आजूबाजूचं वातावरण तर ते बरंच दूषित आहे. अनेकांना त्यामुळे प्रश्न पडतो की मतदान करावं तर कोणाला करावं. अनेकांना हाही प्रश्न पडतो की आपण तटस्थच राहावं का किंवा करूच नाही का. तर असे अनेक प्रश्न मतदार म्हणून नागरिकांच्या मनात निर्माण होत असतात. या विषयावर बोलण्याआधी म्हणजे मला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आत्ता सध्या आपल्याला मीडियामध्ये आपण पाहतो आहोत किंवा वृत्तपत्रांमधून आपण पाहतो आहोत ते म्हणजे एखादी बाजू पत्रकार किंवा संपादक जे आहेत ते लावून धरतात आणि त्यावरती खूप सारी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यावर खूप बोलताना आपण पाहतो. पण त्या पलीकडे जाऊन मी इथे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. कारण मला असं वाटतं की कोणती तरी एक बाजू तुम्ही घेणार किंवा नाही घेणार, तर त्यापेक्षा आपण बाजू घेताना काय विचार करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण मतदान नक्की करायला हवं. कारण जेव्हा नागरिक म्हणून आपल्याला आपले हक्क हवे असतात तेव्हा आपली कर्तव्य सुद्धा काही येत असतात, आपल्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर हा एक प्रयत्न आहे. आज इथे मी याच विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि त्याआधी म्हटलं तसं की एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा, तर तुम्हाला मला काय विचार मांडायचे आहेत ते नीट कळतील. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित आहेत, त्या जरूर द्या. तुम्हाला आवडला नाही विषय तर त्याबद्दल सुद्धा लिहा. फक्त भाषा सांभाळा. सभ्य भाषेत आपलं मत लिहायला काहीच हरकत नाही आहे. नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या एक कशा पद्धतीने आपण निभवायला हव्यात यासाठी मी आज काही माझं निरीक्षण आहे किंवा माझे विचार जे आहेत ते मी इथे मांडणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा, तो चुकवू नका. त्याचबरोबर तो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा विषय जो आहे हा अधिकाधिक लोकांपर्यंत जाणं मला खूप गरजेचं वाटतं आहे. तर म्हणजे होतं असं की अनेकदा आपण पाहतो की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा जे सुशिक्षित मतदार आहेत ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये काहीसे उदासीन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना वेळ नसतो किंवा हे काय हे असंच चालू आहे, ही परिस्थिती अशीच राहणार आहे, तर कशालाच जा मतदान करायला. माझ्या मतदानाने काय फरक पडणार आहे, हे सरकार तर चोरच आहे, हे लोक तर असे वाईटच आहे, हे लोक भ्रष्ट आहेत, हे लोक जातीयवादी आहेत. अशी वेगवेगळी कारणं शोधत अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या मतदानाच्या अधिकारापासून दूर राहतात. किंवा काहींना त्या विषयाची समज नसते, त्याचं गांभीर्य लोकांना अजूनही नीटसं कळलेलं नाहीये. त्यामुळे सुद्धा मतदार जो आहे तो या निवडणुकांच्या प्रक्रियेपासून लांब राहतो. आज माझा प्रयत्न आहे की तो तसा लांब राहू नये. त्यासाठी मला काय करता येईल, तर म्हणून मी इथे आज बोलते आहे. आपण एखादी परीक्षा देतो, तर जेव्हा आपण परीक्षा देतो तेव्हा आपण ती प्रश्नपत्रिका नीट वाचतो आणि आपल्याला जी आठवत आहेत ती उत्तरं आपण देत असतो. जर एखादं उत्तर आपण नाहीच दिलं किंवा तो प्रश्न सोडूनच दिला तर त्याचे मार्क आपल्याला मिळतात का? किंवा आपण अर्धवट उत्तर लिहिलं तर त्याचे मार्क आपल्याला किती मिळतात? निवडणूक हा सुद्धा त्याच पद्धतीने विचार करण्याचा एक भाग आहे. म्हणजे जर तुम्ही त्या परीक्षेला गेलातच नाही, तुम्हाला जो एक अधिकार मिळालेला आहे तो अधिकार जर तुम्ही बजावलाच नाही, तर मग मला हे एवढे मार्क मिळाले नाहीत किंवा मला हा फायदा झाला नाही किंवा बघितलं आता पुन्हा हेच सरकार आलं, असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला उरतो का? तर नाही उरत. एक आपण म्हणूयात की निवडणुका ही आपल्याला एक आलेली प्रश्नपत्रिका आहे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत. आता हे प्रश्न म्हणजे वेगवेगळे नेते आणि त्यांचे पक्ष, ही जी चिन्ह आहेत, आता याच्यावरती आपल्याला विचार करून आपलं मतदान करायचं आहे. तर हे आपण करायला हवं. आपण एका बाजूला म्हणतो की भारत माझा देश आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये 26 जानेवारी येतो, 15 ऑगस्ट येतो, तेव्हा खाली उतरतो, झेंडावंदन करतो किंवा इतर जिथे जिथे आपल्याला शक्य आहे
तिथे आपण कार्यक्रम घेतो, झेंडावंदन करतो. तर झेंडावंदन केलं म्हणजे आपण भारतीय असल्याचं कर्तव्य निभावलं का? आपण नागरिक असल्याचं कर्तव्य निभावलं का? तर नाही. जेव्हा खरंच आपण म्हणतो की हा देश माझा आहे किंवा या देशावरती माझं प्रेम आहे, तेव्हा ते प्रेम तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा दिसलं पाहिजे. आणि ते कसं दिसणार? तर तुम्हाला एक निवडणुकांच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला एक सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे. तो आहे नागरिकत्वाचा अधिकार. तो आहे मतदानाचा अधिकार. मला कोण व्यक्ती माझ्यावरती राज्य करायला चालणार आहे, कोणता पक्ष मला हवा आहे, कोणती विचारधारा मला हवी आहे, हे निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण मोकळीक जी आहे ती आपल्याला निवडणुकींच्या माध्यमातून मिळत असते. अशा वेळेला त्या विषयाचं गांभीर्य मतदार म्हणून, नागरिक म्हणून आपण जबाबदारीने ओळखायला हवं आणि त्याप्रमाणे खाली उतरून एक सजग नागरिक म्हणून आपली भूमिका जी आहे ती निभावायला हवी. म्हणजे यावेळची निवडणूक जी आहे महाराष्ट्रातली, ही खूप प्रतिष्ठेची आहे अनेक पक्षांसाठी, अनेक नेत्यांसाठी. 2019 नंतर आपण पाहिलं की आपली जी इथली राजकारणातली जी गणितं आहेत किंवा जे चित्र आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेलेलं आहे. तिथे अनेक पक्ष आज जे आहेत त्यांच्या आघाड्या झालेल्या आहेत, त्यांची युती झालेली आहे. आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा पद्धतीची युती आणि आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या विरुद्ध उभे असणारे कितीतरी पक्ष आज एकमेकांचे मित्र होऊन आज या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्यांच्यासाठी ही त्यांच्या प्रतिष्ठेची, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. या सगळ्यामागे समाजकारण आहेच, पण राजकारण आणि आर्थिक लाभ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हे मतदार म्हणून आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं. ही झाली त्यांची बाजू. पण जेव्हा आपण आपला विचार करतो तेव्हा आपण दरवेळेला नागरिक म्हणून अनेकदा नेत्यांना आणि सरकारला शिव्या घालत असतो. हे महाग झालं, ते महाग झालं, अमुक गोष्ट आम्हाला ही सुविधा मिळत नाहीये, रस्ते नीट नाहीयेत, वीज आम्हाला नीट मिळत नाहीये, ह्याचा दर वाढलाय. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत त्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये सामील होत मतदान करायला हवं. मतदान करायचं नाही असं मानणारा सुद्धा खूप मोठा वर्ग आहे, जो मी आता म्हटलं तसं त्याच्या या सगळ्या तक्रारी असतात किंवा त्याला असं वाटतं की मी मतदान केलं तरी सुद्धा काय मोठा फरक पडणार आहे. तर असं नसतं मंडळी. आपण जर मतदान केलं नाही, म्हणजे मी जर जेवलो नाही तर काय फरक पडणार आहे? 4 दिवस तुम्ही जेवला नाही तर तसा काही फरक पडणार नाही. पण त्याचा दुष्परिणाम जो आहे तो दूरगामी कुठेतरी आपल्या शरीरावरती आणि मनावरती होतच असतो. त्याचे पडसाद आपल्याला नंतर पाहायला मिळतात. तसंच ही समाज व्यवस्था जी आहे ते सुद्धा एक शरीराचा ढाचा आहे असं आपण म्हणूयात, की जर ती योग्य पद्धतीने नाही चालली तर त्याचे पडसाद जे आहेत ते कुठेतरी तुमच्या आमच्या आयुष्यावरती सुद्धा नकळतपणाने उमटणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपण विचार करायला हवा आणि मतदान करायचं नाही हा विचारच मुळात आधी बाजूला सारायला हवा. जर मला माझे हक्क हवेत तर मला माझं कर्तव्य सुद्धा निभवता आलं पाहिजे. एक साधं उदाहरण घेऊया की रस्त्यावरती आपल्याला कचरा दिसतो. त्या कचरा दिसल्याबरोबर आपण पुन्हा एकदा काय करतो की सरकारला आणि व्यवस्थेला, महानगरपालिका, नगरपालिका यांना लाखोल्या वाहतो शिव्यांच्या. पण हे झालं एक बाजू. पण त्याबरोबर नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय आहे? तर माझ्या घरामध्ये जेव्हा कचरा निर्माण होतो तेव्हा त्याचं वर्गीकरण मी करतो का? मी करते का? ते वर्गीकरण करून मी तो कचरा नीट व्यवस्थित पालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी येतात त्यांना तो नीट आपण व्यवस्थित वर्गीकरण करून देतो का? हा विचार आपण करतो का? पाणी आपल्याला हवं असतं, पण जे पाणी आपल्याला मिळतं आहे मंडळी, ते पाणी आपण नीट वापरतो का? जिथे 24 तास पाणी आहे तिथे लोक वाटेल तसं नळ सुरू ठेवून वाटेल तसं पाणी वापरत असतात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे की पाण्याची भीषण टंचाई आहे. आज नैसर्गिक आपत्तींमुळे असेल किंवा वातावरण बदलामुळे असेल, पाणी, हवा, वीज या सगळ्यावरती खूप दुष्परिणाम झालेला आहे. या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण जपून वापरायला हव्यात. त्याचा नीट वापर आपण करायला हवा. हे जसं खरं आहे तसंच जेव्हा आपण निवडणुकांचा विचार करतो आणि सरकार निवडण्याचा जिथे भाग येतो तेव्हा नक्कीच
पुन्हा एकदा आपण योग्य निर्णय घेऊन आपलं कर्तव्य जे आहे ते निभवायला हवं. त्यामुळे मतदान करावं की नाही यामध्ये मतदान करायचं नाही हा विषयच येत नाही. म्हणजे जर आपलं खरंच मी सुरुवातीला म्हटलं तसं की जर आपल्या देशावरती आपलं प्रेम आहे तर ते प्रेम आपल्या वागण्यामध्ये सुद्धा दिसायला हवं. आपल्याला आपले हक्क हवेत, आपल्याला आपल्या सगळ्या सुविधा हव्या असतात, दाराशी सगळ्या आपल्याला मिळायला हवं असं आपल्याला वाटत असतं. ही एक संधी संविधानाने आपल्याला दिलेली आहे की तुमचा नेता जो आहे किंवा तुमचं सरकार जे आहे ते तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडायचं आहे. तर ती आपण प्रत्येकाने गमावता कामा नये. आणखी एक छोटंसं उदाहरण देते. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये मला भविष्यामध्ये माझं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून वेगवेगळ्या गुंतवणूक पैशांचं नियोजन आपण करत असतो. आरोग्यासाठी आपण आरोग्य विमा काढत असतो. तसं त्याच पद्धतीने की आपल्याला भविष्यामध्ये एक चांगलं आयुष्य किंवा भविष्यामध्ये ज्या काही पिढ्या इथे जन्माला येणार आहेत किंवा ज्या आहेत आपल्या मागे राहणार आहेत तर त्यांना सुद्धा एक चांगलं वातावरण, चांगलं सरकार मिळायला हवं ही आपली जबाबदारी आहे. जसं 5 वर्षासाठी आपण 10 वर्षांसाठी काही गुंतवणूक करत असतो आणि त्याचे फायदे जे आहेत ते व्याजाच्या रूपाने असेल किंवा इतर बेनिफिटच्या रूपाने असेल आपल्याला मिळत असतात. तसंच ही 5 वर्षासाठीची गुंतवणूक आहे असं आपण समजायला हवं, की आज जर मी मतदानाला खाली उतरले नाही तर पुढची 5 वर्ष मला काहीच अधिकार उरत नाही की हे सरकार लबाड आहे किंवा हे सरकार चोर आहे असं म्हणण्याचा. त्यामुळे जसं आयुष्यामध्ये आपण गुंतवणूक करतो मंडळी, तसंच ही सुद्धा आपल्या आयुष्यासाठी, आपल्या समाजासाठी एक गुंतवणूक आहे आणि ती गुंतवणूक आपल्याला कळायला हवी आणि त्यासाठी सुद्धा आपण खाली जाऊन मतदान करायला हवं. लोकसभा निवडणुकीतनं आपण मतदारांची ताकद काय असते हे आत्ता अलीकडेच पाहिलं आहे. तर ही ताकद जी आहे ती तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला मिळालेली आहे. संविधानाने आपल्याला ती ताकद दिलेली आहे. त्या ताकदीचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. कारण हे स्वातंत्र्य जे आहे ते खूप मोलाचं आहे. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्यासाठी काही वर्षांपूर्वी आपला देश स्वतंत्र व्हावा किंवा इथली व्यवस्था स्वतंत्र व्हावी म्हणून आपल्याच पूर्वजांनी जे आहे ते आपल्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे. तर हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये याचं सुद्धा भान नागरिक म्हणून आपण सर्वांनी ठेवायला हवं. आणि हे स्वातंत्र्य मिळालेलं जे आहे त्याचा सदुपयोग आपण सगळ्यांनी करायला हवा. आणखीन एक उदाहरण देते मंडळी. जाणून बुजून मी ही वेगवेगळी उदाहरणं तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की त्यामधून आपण सगळ्यांनी हे समजून घ्यायला हवं की मतदान निवडणुकीमध्ये करणं किती महत्त्वाचं आहे. आपलं कुटुंब असतं मंडळी, त्या कुटुंबामध्ये म्हणजे वेगवेगळे जाती धर्म आहेत. प्रत्येकाच्या चालीरीती, परंपरा या वेगळ्या असतात. त्या कुटुंबातले जे लोक असतात ज्येष्ठ, ते आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला हे रीतिरिवाज, परंपरा समजावत असतात किंवा त्यांना पाहून सुद्धा येणारी जी पिढी आहे ती शिकत असते की आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने हा सण जो आहे तो साजरा केला जातो. त्याच पद्धतीने निवडणुकांमध्ये जेव्हा ज्येष्ठ मंडळी किंवा मोठी माणसं जी आहेत ती खाली उतरतात त्यांना पाहून दुसरी जी पिढी आहे ती तयार होत असते की त्यांना सुद्धा या निवडणूक प्रक्रियेचं, मतदानाचं महत्त्व जे आहे ते आपोआप कळत जातं. तर हे सुद्धा ज्येष्ठ मंडळींनी किंवा जी नोकरदार मंडळी आहेत त्या सर्वांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवं. काम तर आपण सगळेजण करणारच आहोत. सरकार त्या दिवशी सुट्टी सुद्धा जाहीर करते. जर सुट्टी नसेल, तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत मतदान करायला हवं. तरुण जी आता नव्याने जे मतदार झालेली मुलं आहेत तर त्या सगळ्यांना सुद्धा आपल्या सोबत नेऊन या सोहळ्यामध्ये, कारण हा एक प्रकारचा आपला लोकशाहीचा सोहळा आहे असं मला वाटतं, तर हे कशा पद्धतीने सगळं काम चालतं हे या मुलांना आपण दाखवायला हवं आणि समाज व्यवस्था कशी चालते याबद्दलची जाणीव जी आहे ती करून द्यायला हवी. म्हणजे या निवडणुकांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 9.5 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत जे मतदान करणार आहेत. पण दरवेळेला आपण पाहतो की मतदानाची टक्केवारी जी आहे ती घसरते किंवा 50-60% पुढे मतदान जात नाही. तर हे चित्र लोकशाहीसाठी, समाज व्यवस्थेसाठी
फार काही आशादायी आहे असं वाटत नाही. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की मतदानाचा जो आपला हक्क आहे तो प्रत्येकाने निभावायला हवा. जर खरंच तुम्ही तुमच्या देशावरती प्रेम करत असाल तर. जर तुमचं प्रेमच नसेल आणि जर तुमचं प्रेम वेगळी असेल, तर मग त्या मतदानाला किंवा तुमच्या असण्यालाच एकूण काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट आहे की तुम्हाला मतदान करताना तुम्हाला तुमचा आवडता नेता, पक्ष यांच्यापैकी कोणाला निवडायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला नोटा वापरण्याचं सुद्धा स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामध्ये वरीलपैकी एकही उमेदवार आम्हाला पसंत नाही, हे म्हणण्याचं सुद्धा अधिकार किंवा स्वातंत्र्य आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेला आहे, संविधानाने दिलेलं आहे. तर हे किती महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे. तरी मला असं वाटतं की सगळ्यांनीच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी खाली उतरायला हवं आणि आपलं जे केंद्र असेल त्या केंद्रावरती जायला हवं. अजूनही खूप वेळ आहे. तर मतदार यादी जी आहे ती पडताळून बघा. जर तुमचं नाव नसेल तर त्यासाठी तुम्ही तुमचं नाव नोंदवून घ्या. ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा किंवा अपंग असतील त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा सरकार देत आहे. त्या सगळ्याचा लाभ घेत प्रत्येकाने त्या केंद्रापर्यंत पोहोचायला हवं आणि मतदानाचा अधिकार जो आहे तो निभावायला हवा. हा झाला एक भाग की मतदान करावं की नाही. यानंतर पुढचा मी भाग घेऊन येणार आहे की मतदान करताना तुम्ही विचार कसा कराल किंवा कोणाला मतदान करावं, त्यामागे काय विचार असायला हवा. तर पाहत राहा तृप्ती AR हे चॅनल. त्याच्यामध्ये नागरिक हक्क आणि कर्तव्य ही जी मालिका आहे ही सुद्धा पाहत राहा. चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईबच्या बाजूलाच एक बेल आयकॉन असतं, ते बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आगामी जे काही व्हिडिओ आहेत या चॅनलवरचे ते तुम्हाला पाहता येतील. नागरिक हक्क आणि कर्तव्य या नावाने फेसबुकवरती सुद्धा पेज आहे माझं. तिथे मला जसं जमेल तसं मी लिखाण करत असते. तुम्हा सर्वांना सुद्धा आवाहन आहे आणि विनंती आहे की तुम्हाला नागरिकत्वाच्या संदर्भाने काही म्हणायचं असेल किंवा काही चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडत असतील तर त्या आवर्जून तिथे तुम्ही लिहा, फोटो टाका. ते अप्रूव्ह करून पेजवरती घेतले जातील. तर तिकडे सुद्धा तुम्ही सभासद व्हा. म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला ज्या काही विषय आहेत किंवा घटना आहेत त्यावरचं भाष्य पाहायला मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.